आणि ते छोटा कॉकरोच जो आहे तो देखील बघायला मिळतोय. खूप क्यूट असा हा छोटा कॉकरोच या ठिकाणी आहे आणि तो देखील या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झालेला आहे. कौन से स्टैंडर्ड में हो आप? आपका नाम क्या है? और आपने ये चेहरे पे क्या पहना है? ये क्या पहना है आपने? मास्क किसका मास्क है ये? कॉकरोच का मास्क है। क्या कहेंगे आप भी इस पूरे रैली में पार्टिसिपेट हो रहे हैं? ये इसकी जनरेशन का सवाल है कि इनका फ्यूचर अच्छा होना चाहिए, सेफ होना चाहिए, इसलिए मैं उसको साथ में लेकर आई हूँ। सवाल यही था, रेजिग्नेशन हो गया, उसके आगे क्या? जो जितने मुद्दे हैं उन सब पर सवाल है कि उनका जवाब मिलना चाहिए और हर चीज़ सही होनी चाहिए। आपण बघतोय की प्रत्येक जण या खरं तर मोर्चामध्ये सहभागी झालेला बघायला मिळत आहे. तरुणाई मोठ्या प्रमाणात आहे. हातात तिरंगा आणि चेहऱ्यावर आनंद असं वातावरण या ठिकाणी सध्या या तरुणाईचं असलेलं बघायला मिळतं. आणि अर्थात आपण बघतोय की एक मोठं खरं तर युद्ध त्यांनी या निमित्तानं जिंकलंय, अशाच भावना ज्या आहेत ते या तरुणाईच्या असलेल्या बघायला मिळत आहेत. प्रत्येक वयोगटातली लोक या ठिकाणी आलेली आहेत आणि आपण बघतोय की कसा आनंद या ठिकाणी तोडलं गेलं. पडदे लावून पिसे पांढरे पडदे लावून त्या वंशुकला म्हणजे त्यांचा मॉरल ज्याला आपण म्हणतो, नीतिधैर्य खच्ची कसं करता येईल याचे सगळे प्रयत्न झाले, तरी सुद्धा झुरळ परत परत येत राहिली. बरं, हे जे येणं आहे ना त्याने मी अतिशय स्तंभित आहे. कारण मी आंदोलनात आम्ही उभे राहिलो शिवसेनेच्या, पण ही जी चिकाटी आहे ना आंदोलनाची, तिला तोड नाहीये. तुम्ही दांडे मारा, काट्या मारा, आम्ही तिरंगा घेऊन उभे राहणार. म्हणून आदरणीय उद्धवजींचं, आधी राजसाहेबांचं आणि खास करून त्याला समर्थन शब्दांनी नाही दिलं, कृतीतून उद्धवजींनी दिलं, राजसाहेबांनी दिलं. इथंच आदित्यजींच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठी निदर्शनं झाली आणि तरुणाई इथं जमली. त्यांनी सुद्धा एक मोठं बळ मुंबईच्या आर्थिक राजधानीमध्ये शिवसेना ज्या पद्धतीने उभी आहे ती पाहिल्यानंतर त्यांना आता कळलं की आपल्याला वाकावं लागेल, कमरेत वाकावं लागलं, नुसती मान्य. थँक्यू सर.